नमस्कार मित्रांनो, तर आता सध्या सर्वत्र भगवान श्री गणेश यांना घरोघरी आणि ठिकठिकाणी स्थापित करून त्यांची पूजा केली जात आहे। पण त्या अगोदर ठीक त्याच्या आदल्या दिवशी आणखी एक सण साजरा करण्यात येतो, तो म्हणजे हरतालिका तीज व्रत, जो कुमारिका आणि सुवासिनी साजरा करतात। तर त्या व्रताची कथा म्हणजे अशी की माता पार्वतीने तिच्या बाळकाने हिमालयातील गंगेच्या तीरावर भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती। यावेळी त्यांनी अन्नसेवन केले नाही। बराच काळ त्यांनी कोरडी पाने चावून आणि नंतर अनेक वर्षे फक्त हवा खाऊन आपले जीवन जगले। माता पार्वतीची ही अवस्था पाहून वडिलांना खूप दुःख झाले। दरम्यान एका दिवशी महर्षी नारद भगवान विष्णूंच्या वतीने लग्नाचा प्रस्ताव घेऊन पार्वतीच्या वडिलांकडे पोहोचले, जे त्यांनी आनंदाने स्वीकारले। जेव्हा वडिलांनी त्यांना पार्वतीला त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले, तेव्हा ती खूप दुःखी झाली आणि मोठ्याने रडू लागली। मग एका मित्राने विचारल्यावर आईने त्यांना सांगितले की ती भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे कठोर व्रत पाळत आहे, तर तिचे लग्न भगवान विष्णूशी व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती। मग एका मित्राच्या सांगण्यावरून माता पार्वती एका घनदाट जंगलात गेली आणि तिथल्या एका गुहेत जाऊन भगवान शंकराच्या पूजेत लीन झाली। मां पार्वतीच्या या तपस्वी रूपाची नवरात्रीच्या काळात माता शैलपुत्री म्हणून पूजा केली जाते। भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीचे हस्त नक्षत्र मे महिन्यात माता पार्वतीने वाळूतून शिवलिंग बनविले आणि भोलेनाथाच्या स्तुतीत तल्लीन होऊन रात्र जागवली। तेव्हा आईच्या या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शिवाने तिला दर्शन दिले आणि इच्छेनुसार तिला पत्नी म्हणून स्वीकारले। असे मानले जाते की या दिवशी ज्या स्त्रिया हे व्रत विधीपूर्वक आणि पूर्ण भक्तिभावाने करतात, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पती प्राप्त होतो। यासोबतच वैवाहिक जीवनात आनंद टिकावा या उद्देशानेही हा सण साजरा केला जातो।